ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली शाखा दिग्रस आणि आर्णी जिल्हा यवतमाळची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीत धनगर समाजाच्या पुढील रणनीती आणि भूमिका काय असावी याबाबत चर्चा करण्यात आली। ऑल इंडिया धनगर समाज महासंघच्या दोन्ही तालुक्याच्या समित्या स्थापन करण्यात आल्या। सभेला अशोक पातोंड, सतीश अगडते, विशाल पोले, सुरेंद्र गडदे, रामचंद्र आडते यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते। आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाचा जो काही विविध पक्षांनी अपमानजनक वागणूक दिली आणि त्यामधून विधानसभेमध्ये केवळ एक दत्तामामा भरणेच्या स्वरूपामध्ये एक आमदार विधिमंडळात गेला, या विषयासह आरक्षण आणि समाजाची भविष्याची वाटचाल व समाजाला त्याबद्दल देण्यात येणारी दिशा या विषयावर आज दिग्रस येथे आत्मचिंतन बैठक पार पडली। या बैठकीमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये भविष्यात आरक्षणाच्या विषयावर मोठं रणकंदन माजवण्याच्या हेतूनं किंवा समाज एक संघ होण्याच्या अनुषंगाने सर्वव्यापी समाजस्तरीय बैठक दिग्रसमध्ये घेण्यात आली। यवतमाळीतून धनराज ढोरे यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।